नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या नव्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की बीसीए नंतर प्लेसमेंटसाठी काय करावं. बघा, जर तुमचं बीसीए करत असाल किंवा झालेलं आहे, तर त्यानंतर जर तुम्हाला प्लेसमेंट मिळत नसेल तर तुम्हाला काय काय करायचंय की ज्याद्वारे तुम्हाला चांगली प्लेसमेंट मिळेल, तर तेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून द्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, सगळ्यात आधीची गोष्ट, जर तुम्ही आता बीसीएच्या फर्स्ट इयर किंवा सेकंड इयर मध्ये असाल तर तेव्हाच तुम्हाला जे आहे प्लेसमेंटची तयारी करायची. बघा, असं नका समजू की मी फर्स्ट इयर मध्ये आहे आणि फायनल इयरची तयारी कशी करू. तर तसं काहीही करायचं नाही. तुम्हाला फर्स्ट इयर पासूनच प्लेसमेंटची तयारी सुरू करायची आहे. त्यामध्ये मग तुम्हाला सगळ्यात आधी जी गोष्ट करायची ती आहे डीएसए. डीएसए चा अर्थ आहे डाटा स्ट्रक्चर अँड अल्गोरिदम. हा एक सब्जेक्ट असा आहे जो प्लेसमेंटसाठी सगळ्यात महत्वाचा आहे. जास्ती तर जे क्वेश्चन असतात इंटरव्ह्यू मध्ये वगैरे, तर ते डीएसए च्या रिलेटेड असतात, डाटा स्ट्रक्चर अँड अल्गोरिदम. तर हा सब्जेक्ट जेवढा तुमच्याच्यानं परफेक्ट होईल तेवढा परफेक्ट करायचा. इथे तुम्हाला काही कंजूसपणा दाखवायचा नाहीये. दुसरे सब्जेक्ट नाही, तुम्हाला कम्प्युटर आर्किटेक्चर नसेल जमत, नका करू, पण डीएसए जो आहे तो एकदम परफेक्ट करायचा. इथे काही कारण तुम्हाला लावायचे नाहीये, कारण इथे सगळ्यात जास्ती प्रश्न येत असतात. तर हा पहिलं काम करायचंय. त्यानंतर बघा, बिल्ड युअर स्किल. आता बघा, यामध्ये तुम्हाला जे प्रॅक्टिकल नॉलेज आहे, इथे मी प्रॅक्टिकल म्हणतोय, प्रॅक्टिकल नॉलेज सगळ्यात जास्त घ्यायचं. तुम्हाला थिअरी नसेल येत ना जास्ती चालेल, पण तुमचं जे प्रॅक्टिकल नॉलेज आहे ते चांगलं असलं पाहिजे. जे डीएसए ची कोडिंग झाली किंवा कोणती पण कोडिंग प्रोग्रामिंग असेल तर ती तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आलीच पाहिजे. कारण सगळ्यात जास्ती तुमचं प्रॅक्टिकल नॉलेज बघितलं जातं. ती तुमचे मार्क वगैरे पण जास्ती चेक करत नाही. तिथे फक्त तुमचे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स कसा आहे, त्यानंतर कोणकोणते प्रोजेक्ट्स तुम्ही केलेले हे सुद्धा विचारलं जातं तिथे. तर तुम्ही जर आधी प्रोजेक्ट केलेले असेल चांगले, तर ते पण तुमच्यासाठी चांगलं ठरू शकतं. आणि जर तुम्ही इंटर्नशिप केलेली असेल तर आणखी चांगलं, कारण बऱ्याचशा कंपनी काय म्हणतात, आमच्याकडे हे आहे, पोस्ट आहे, जागा आहे, पण आम्हाला एक्सपिरियन्स असणारा विद्यार्थी पाहिजे, म्हणजे ज्याला एक्सपिरियन्स आहे तो. पण आता तुमचं बीसीए झालं आणि तुमच्याकडे अजून एक्सपिरियन्सच नाही, तुम्हाला कोणी नोकरीच नाही दिलेली, तर मग एक्सपिरियन्स येणार कुठून. तर त्यासाठी तुम्ही इंटर्नशिप करू शकता, कारण इंटर्नशिप मध्ये तुम्हाला कंपनीचे रिअल जे प्रोजेक्ट असतात त्याचा एक्सपिरियन्स आलेला असतो आणि कंपन्या ते मान्य करतात. तर तुम्हाला इथे घेतलं जातं. तर इंटर्नशिप तुम्ही करू शकता, तर तुम्हाला प्लेसमेंट मिळून जाईल. आणि बघा, त्यानंतर प्रॅक्टिस युअर इंटरव्ह्यू स्किल. तर बघा, इंटरव्ह्यू हा एक खूप महत्वाचा, आयटी सेक्टरमध्ये सगळ्यात जास्ती जर महत्वाचं काही आहे तर ते इंटरव्ह्यू. कारण इंटरव्ह्यू मध्येच तुमचं जे पॅकेज वगैरे असतं ते ठरत असतं, आणि जेवढं चांगलं तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये परफॉर्म कराल तेवढं तुमचं पॅकेज चांगलं मिळत असतं तुम्हाला. तर तुम्हाला सेकंड इयर मध्ये, फर्स्ट इयर मध्ये नसेल जमत ना, पण सेकंड इयर मध्येच तुम्हाला इंटरव्ह्यूची तयारी करायची. मॉक इंटरव्ह्यूज तुम्ही देऊ शकता ऑनलाईन, पण तुम्हाला मॉक इंटरव्ह्यूच्या वेबसाईट आहे किंवा युट्यूब वरून बघून सुद्धा तुम्ही करू शकता. तर बघा, मॉक टेस्ट करायचे तर तुम्ही मॉक इंटरव्ह्यूज द्या, तुमच्या मित्रांसोबत सुद्धा करू शकता. बघा, आता बरेच विद्यार्थी काय म्हणतात, मॉक इंटरव्ह्यूज घ्यायला आमच्याकडे कुणी सर वगैरे नाही. तुम्ही काय करायचं, तुमचा जो मित्र असेल ना, जो बेस्ट फ्रेंड असेल, त्याला काय म्हणायचं, त्याला क्वेश्चन काढून द्यायचे. तुम्ही त्याला क्वेश्चन काढून द्यायचे किती मोठे, त्याला काय म्हणायचं की यातले मला जेवढे तुला विचारता येईल तेवढे क्वेश्चन मला विचार आणि त्याचा आन्सर तुम्हाला द्यायचं. आणि अशा प्रकारे इंटरव्ह्यूची तयारी तुम्हाला करायची. मॉक इंटरव्ह्यू तुमच्या मित्र असेल किंवा फॅमिली असेल, कोणी पण असेल, त्यांच्याकडून तुम्ही तयारी करून घेऊ शकता तुमची. कारण इंटरव्ह्यू खूप महत्वाचा आहे. तुम्हाला इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस आलीच पाहिजे. त्यामध्ये क्वेश्चन कसे आन्सर करायचे, त्यामध्ये बसायचं कसं, कसं बोलायचं, ते सगळं तुम्हाला तिथे प्रॅक्टिस करायची. आणि त्यानंतर बघा, त्यानंतरचा प्रश्न येतो, तुमचा जो रिझ्यूम आहे त्याला स्ट्रॉंग करायचा आणि पोर्टफोलिओ बनवायचा. तर पोर्टफोलिओ म्हणजे काय, की जे पण तुमचे प्रोजेक्ट असेल किंवा तुम्ही पण जी इंटर्नशिप वगैरे केलेली असेल तर ती तुम्हाला दाखवायची. तर मग ते कसं दाखवणार, त्यासाठी तुम्ही तुमची वेबसाईट वगैरे बनवू शकता. त्यालाच आपण पोर्टफोलिओ म्हणत असतो. तर पोर्टफोलिओ म्हणजे काय करू शकता, तुम्ही तुम्ही आतापर्यंत जे पण तुमचे अचिव्हमेंट आहे ते दाखवू शकता. जे पण तुम्ही प्रोजेक्ट्स केलेले बीसीएच्या दरम्यान ते दाखवू शकता. इंटर्नशिप केली असेल ते दाखवू शकता. तर हे दाखवण्यासाठी तुम्ही वेबसाईट तयार करू शकता. आणि आताच्या जमान्यात वेबसाईट तयार करणं काही अवघड नाहीये. एआय जे आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, याच्या मदतीनं तुम्ही 5 मिनिटांमध्ये जे आहेत वेबसाईट तयार करू शकता. तर ती बनवू शकता तुम्ही. तिथे काही अडचण नाही आणि तिथे तुमचे जे पण प्रोजेक्ट्स वगैरे आहेत ते शोध करू शकता. आणि याचा जो फायदा असतो तो इंटरव्ह्यूच्या वेळेस होत असतो. तेव्हा तुम्ही त्यांना दाखवू शकतो तुमचा पोर्टफोलिओ, की हा माझा पोर्टफोलिओ आहे
आणि तिथे त्यांना सगळी माहिती तुमच्याविषयी मिळून जात असते. तर तुमची जी प्लेसमेंट आहे ती एकदम सहजरित्या होऊन जाईल. आणि इतकं करून जर सुद्धा तुमची प्लेसमेंट होत नसेल, तर एक सगळ्यात रामबाण उपाय जो आहे, तो आहे की सर्टिफिकेट कोर्स करणं. बघा, 3 ते 6 महिन्यांचे सर्टिफिकेट कोर्स असतात, जसं की सायबर सिक्युरिटीमध्ये किंवा जावामध्ये, फुल स्टॅक डेव्हलपमेंट असेल, याच्यामध्ये तुम्ही जे आहेत करू शकता सर्टिफिकेट कोर्स. ते केल्याच्या नंतर तुम्हाला जॉब मिळत असतो. जे इन्स्टिट्यूट आहे, जिथे तुम्ही कोर्स करणार आहे, सर्टिफिकेट कोर्स जिथे करणार आहे, ते इन्स्टिट्यूट सुद्धा तुम्हाला कंपन्या प्रोव्हाईड करत असतात. त्या कंपन्या येतात, तुमचा इंटरव्ह्यू वगैरे घेतात, तिथून तुम्हाला सिलेक्ट करून घेऊन जात असतात. तर हा एक चांगला पर्याय तुम्ही जे सर्टिफिकेट कोर्स करू शकता. खूप महत्वाचं आहे हे. जर तुम्हाला प्लेसमेंट मिळत नसेल, तर तुम्ही चांगल्या ठिकाणी, चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये जायचं, त्यांना सांगायचं की मला सर्टिफिकेट कोर्स करायचा आणि मला प्लेसमेंट असिस्टंट सुद्धा पाहिजे, की तुम्ही कंपन्या आणून द्या, मी माझा इंटरव्ह्यू देईन आणि त्यानंतर सिलेक्ट होईल. तर ते तुम्हाला ते सुद्धा प्रोव्हाईड करतात. तर हा एक चांगला पर्याय आहे. आणि याच्या रिलेटेड जर तुम्हाला आणखी काही प्लेसमेंट विषयी जर काही माहिती हवी असेल, तर कमेंटमध्ये मला नक्की विचारू शकता. मी तिथे तुम्हाला नेहमी रिप्लाय करत असतो.